मी एक शहर दाखवलं, हम्म. तिकडचे ट्रॅफिक, तिकडच्या गाड्या, तिकडची सिस्टम्स वगैरे वगैरे. मग मी एक दुसरं शहर दाखवलं की तिकडच्या सिस्टम्स कशा आहेत आणि किती म्हणजे चकाचक ती शहरं सगळे आहेत आणि ते सगळं असं दाखवलं. मग मी सांगितलं की ह्यातलं हे पहिलं शहर आहे हिरोशिमा आणि दुसरं शहर आहे नागासाकी, जिथे अणुबॉम्ब पडले होते, बेचिराख झाले होते. बेचिराख झालेली शहरं ही तुम्हाला आज अशी दिसत आहेत. आपल्यावरती कोणताही बॉम्ब पडलेला नसताना आपली शहरं ही बेचिराख का दिसत आहेत? याचं कारण आपल्याकडे सगळं अडकलंय. राजकारण्यांना तो गंध नाही, त्यांना तो सेन्स नाही. कशा प्रकारे ऍस्थेटिकली हे उभं केलं पाहिजे माहिती नाही. 4 लोकांना जे तज्ज्ञ आहेत त्यांना विचारायचं नाही. मलाच सगळं माहितीये, या आविर्भावामध्ये जगायचं आणि काहीतरी कबुतराची खोराडी उभी करत बसायची. त्याच्यामुळे तो जो सेन्स त्यांच्याकडे आहे तो कशातनं आला, मला असं वाटतं हे तपासणं गरजेचं आहे. त्यांचे देश हे उत्तम का झाले, ते प्रत्येक आणि गोष्टी हा प्रश्न आपल्याला जेव्हा आपण बाहेर फिरतो तेव्हा प्रत्येकाला पडतो. आल्यावर का विसरतो? ते आहे.